अकोला शहरात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर लक्षणीयरित्या वाढला असून किमान तापमान थेट 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम विदर्भातही जाणवत असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होताना दिसतो आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोटीचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. शहरातील चौकाचौकात, मुख्य रस्त्यांच्या कडेला तसेच वस्ती भागात शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहे. पहाटे कामावर निघणारे मजूर, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते तसेच रात्री उशिरापर्यंत काम करणारे नागरिक शेकोटीसमोर अंग शेकत थंडीवर मात करताना दिसत आहेत. थंडीचा परिणाम सर्वाधिक लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींवर होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना गरम कपडे वापरण्याचा, थंड वाऱ्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचा आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळच्या वेळेत धुक्याचं प्रमाण वाढत असल्यानं वाहन चालकांनाही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान पुढील काही दिवसात तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने तापमान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असून थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं अकोलेकरांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेत उबदार कपड्यांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडूनही करण्यात आलं आहे.